नमस्कार. घरातल्या घरात एक छोटीशी बाग आणि त्या ताज्या भाज्या वापरून मुलांसाठी काहीतरी सोपं आणि टेस्टी बनवणं कसं करायचं, आज आपण हेच बघणार आहोत अगदी सोप्या शब्दात. चला सुरुवात करूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाही का वाटतं की घरी भाजी लावणं, मुलांसाठी काहीतरी चविष्ट बनवणं, अरे बापरे, खूपच अवघड काम आहे, खूप वेळ जातो यात. पण खरंच असं आहे का? तर उत्तर आहे बिलकुल नाही. खरं तर काही सोप्या टिप्स वापरल्या ना तर हे काम खूप सोपं आणि इंटरेस्टिंग होऊ शकतं. मग चला बघूया कसं ते. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया आपल्या घरातल्या बागेपासून. आणि हो, यासाठी काही मोठी जागा किंवा महागडं सामान लागेल असं अजिबात नाहीये. ओके, तर इथे आहेत 5 सोप्या टिप्स. बघा, पहिलं म्हणजे एका छोट्याशा कुंडीतून सुरुवात करा. टमाटर, पालक अगदी सहज येतात. दुसरं, त्यांना रोज किमान 4-5 तास तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे पाणी. जास्त पाणी अजिबात देऊ नका, फक्त माती ओलसर राहिली पाहिजे. चौथी टीप तर माझी फेवरेट आहे, घरच्या ओल्या कचऱ्यापासून खत बनवा. तुम्हाला माहितीये, याने घरातला कचरा तर कमी होतोच, पण झाडांसाठी जे ब्लॅक गोल्ड म्हणतो ना, ते खत आपल्याला फुकाटात मिळतं. आणि हो, 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, या सगळ्यामध्ये मुलांना नक्की घ्या, त्यांना यात खूप मजा येते. बरं, आपली बाग तर तयार झाली. आता वळूया किचनकडे. या ताज्या भाज्या वापरून मुलांसाठी काहीतरी झटपट आणि टेस्टी कसं बनवायचं ते बघूया. पहिली रेसिपी आहे वेज चीझी पराठा. म्हणजे काय, तर बागेतला ताजा पालक, गाजर आणि मुलांचं ऑल टाइम फेवरेट चीज. आणि एक खास टिप, पराठ्याचं पीठ मळताना त्यात थोडं दही घाला. पराठे एकदम मऊ होतात, म्हणजे टेस्ट पण आणि हेल्थ पण. दुसरी आयडिया आहे मिनी वेज उत्तपम. आणि यात एक गंमत आहे, यावर तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं चीज टाकलं ना की तो एकदम मिनी पिझ्झासारखा दिसतो. त्याला उत्तपम पिझ्झा असं नाव द्या. बघा मुलं कशी आवडीने खातात. तिसरा पदार्थ तर एकदम सोपा आहे, स्पिनच कॉर्न सँडविच. सकाळच्या घाईत किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन. आणि यासाठी पण एक टीप आहे, सँडविचचं जे सारण बनवतो ना, त्यात थोडंसं दूध किंवा क्रीम टाका. ते एकदम क्रीमी होतं आणि मुलांना त्याची चव फार आवडते. अच्छा, आता मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटलं तर? मग त्यासाठी आहेत हे कॅरेट हलवा बाईट्स. काही नाही, फक्त गाजराच्या हलव्याचे छोटे छोटे बॉल बनवा. आणि त्यांना अजून मस्त बनवण्यासाठी नारळाच्या खिसात किंवा ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घोळवा. बघा, दिसायला किती सुंदर दिसतात आणि चवीला तर अप्रतिम. आणि शेवटची रेसिपी आपल्या घरच्या ताज्या टमाट्यांचं सूप. आहाहा, त्याची चवच वेगळी लागते नाही का? आणि इथे एक सिक्रेट टिप, टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी ना सूपमध्ये फक्त चिमूटभर साखर घालायची. चव एकदम बॅलन्स होते. आणि हो, याने इम्युनिटी पण वाढते. आपण बाग लावली, छान छान पदार्थ बनवले, पण या सगळ्याच्या मागे एक महत्त्वाचा उद्देश आहे. तो म्हणजे मुलं आनंदाने कशी जेवतील. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे, मुलांना जेवण बनवताना सामील करून घ्या. म्हणजे अगदी भाजी निवडण्यापासून ते पदार्थ बनवण्यापर्यंत. जेव्हा ते स्वतः काहीतरी बनवतात ना, तेव्हा ते जास्त आवडीने आणि आनंदाने खातात. खरंच हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चला, मग आपण आज ज्या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या त्या थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया. तर लक्षात ठेवण्यासारखे फक्त 3 मुद्दे आहेत. पहिलं, ग्रो म्हणजे घरात एक छोटी बाग लावा. दुसरं, कुक म्हणजे त्यातून सोप्या रेसिपी बनवा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्व्हॉल्व म्हणजे या सगळ्यामध्ये मुलांना सामील करून घ्या. मग हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न विचारावासा वाटतो. आता तुम्ही ठरवा की तुमच्या घरातल्या छोट्याशा बागेत पहिलं रोप कोणतं लावणार.